चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे हेल्थमधलं फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं काय की गुड ह्युमर हायपोथेसिस. ठीक आहे, हे कोणी फाइंड केलं तर, कोणी तयार केलं तर, हिपोक्रेट्स नावाच्या सायंटिस्टनं केलं तर. ठीक आहे, पुढे नेक्स्ट पॉईंट विलियम हार्वेनं काय केलं पुढे, डिस्प्रूव्ड धिस गुड ह्युमर हायपोथेसिस ऑफ द हेल्थ. ठीक आहे, म्हणजे जे गुड ह्युमर हायपोथेसिस होतं त्याला काय केलं, डिस्प्रूव्ह केलं, चुकीचं आहे म्हणून सांगितलं. कोणी, विलियम हार्वेनं. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर मग सरळ एक डिसीज जस्ट ही डेफिनेशन दोनदा वाचून घ्यायची. काय दिली आहे, इट इज द स्टेट ऑफ अ बॉडी व्हेन फंक्शन ऑफ वन ऑर मोर ऑर्गन सिस्टीम इज ॲडव्हर्सली इफेक्टेड, क्रिटिसाइज व्हेरियस सायन्स अँड सिम्टम्स. म्हणजे काय, डिसीज म्हणजे काय असतं की बॉडीमधले जे फंक्शन, जे ऑर्गन्स, एक किंवा एकपेक्षा जास्त ऑर्गन्स सिस्टीम मिळून जे फंक्शन करत असतात ते काय होतात, अफेक्ट होतात आणि ते काय करतात, वेगवेगळे सायन्स आणि सिम्टम सायन्स आणि सिम्टम्स दाखवत असतात. ठीक आहे, तर मग त्याला काय म्हणलं जातं, डिसीज म्हणलं जातं. फक्त ही लाईन्स एकदा दोनदा वाचून सोडून द्यायचं. ओके, आता यायचं आपण आपल्या शॉर्ट नोट्सवर. ठीक आहे, तर आता हे शॉर्ट नोट्स आहेत. या शॉर्ट नोट्समध्ये आपल्याला काय बघायचं, पहिल्या पेजवर. ठीक आहे, याच्यावर दिलेलं आहे पॅथोजन्स अँड द डिसीजेस. ठीक आहे, तर म्हणजे वेगवेगळे पॅथोजन आहेत ज्यांच्यामुळे काय होत असतात, डिसीज वगैरे होत असतात. ठीक आहे, तर पहिलं दिलेलं आहे, पाठ करायचे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं आहे बॅक्टेरियल डिसीज. ठीक आहे, बॅक्टेरियल डिसीज म्हणजे काय, डिसीज कॉज बाय बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियामुळे झालेल्या डिसीजला आपण काय म्हणतो असतो, बॅक्टेरियल डिसीज म्हणत असतो. यांच्यामध्ये कोणते डिसीज येतात, निमोनिया, डिप्थेरिया, टेटॅनस, टायफॉइड, डिसेंट्री, प्लेग आणि सिनिफल्स. ठीक आहे, हे सगळे जे आहेत हे कसे आहेत, बॅक्टेरियल डिसीज आहेत. ठीक आहे, बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज. पुढे व्हायरल डिसीज म्हणजे काय, डिसीज कॉज बाय व्हायरसेस, म्हणजे काय, व्हायरसमुळे डिसीज झालेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, व्हायरल डिसीज म्हणतो. तर व्हायरल डिसीजमध्ये कोणते डिसीज येतात, कॉमन कोल्ड, स्मॉल फॉक्स, पोलिओ, चिकनगुनिया, डेंग्यू, एड्स. ठीक आहे, हे सगळे काय येतात, व्हायरल डिसीज म्हणून येतात. ठीक आहे, तर कॉमन कोल्डमध्ये कोणता व्हायरस असतो, ज्याच्यामुळे कॉमन कोल्ड होतं ते आहे रायनो व्हायरस. ठीक आहे, आणि चिकनगुनिया आणि डेंग्यू स्प्रेड बाय फिमेल एड्स मॉस्किटो, म्हणजे चिकनगुनिया आणि डेंग्यू जे आहे ते कोणत्या मॉस्किटोमुळे, मच्छरामुळे पसरला जातो, तर फिमेल एड्स. ठीक आहे, त्याच्यामुळे. बाकी ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की चिकनगुनिया पण कशामुळे होत असते, मॉस्किटोमुळे होत असते. पुढे प्रोटोझोन डिसीज म्हणजे काय, डिसीज कॉज बाय प्रोटोझॉन्स. ठीक आहे, प्रोटोझॉन्समुळे डिसीज झालेला आपण प्रोटोझोन डिसीज म्हणतो. तर प्रोटोझोन डिसीजचे कोणते एक्झाम्पल आहेत बघून घ्यायचे की अमिबायोसिस डिसीज आहे, किंवा त्याला दुसरं नाव काय, अमिबिक डिसेंट्री. ठीक आहे, पुन्हा आहे मलेरिया आहे, नंतर लास्टला काय आहे, ट्रॅकानोमोनासिस. ठीक आहे, ट्रॅकानोमोनासिस. ओके, मलेरिया स्प्रेड बाय द फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो, म्हणजे मलेरिया कशामुळे स्प्रेड होतं, तर फिमेल ॲनोपस मॉस्किटो, हे नाव पाठ ठेवायचं. पुढे प्रोटोझोन प्रेझेंट इन मलेरिया, म्हणजे मलेरियामध्ये कोणत्या प्रकारचा प्रोटोझोन प्रेझेंट असतो, तर त्यांचा आन्सर आहे प्लाझ्मोडियम. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारतात. पुढे हेल्मिंथिक डिसीज म्हणजे काय, डिसीज कॉज बाय वर्म्स. ठीक आहे, आळ्यांमुळे किंवा वर्म्समुळे वेगवेगळ्या टाईपच्या त्याच्यामुळे झालेल्या डिसीजला आपण काय म्हणतो, हेल्मिंथिक डिसीज म्हणतो. त्याच्यामध्ये कोणते डिसीज येतात, ॲस्कॅरिस आणि दुसरं येते फिलॅरिसला दुसरं नाव काय, एलिफंटायटिसला आपण मराठीत म्हणजे ओळखलं जातं हत्ती रोग म्हणून. ठीक आहे, पुढे फंगल डिसीज म्हणजे काय, डिसीज कॉज बाय फंगस. ओके, फंगसमुळे होणाऱ्या डिसीजला आपण फंगल डिसीज म्हणतो. त्याच्यामध्ये कोणतं येते, रिंगवर्म येते. ठीक आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे. द इन्फेक्शियस स्टेज ऑफ द प्लाझ्मोडियम दॅट एंटर्स इन द ह्युमन बॉडी इज स्पोरोझॉइड्स. म्हणजे काय की आता हे कसं असतंय की आता आपण पाहिलं प्लाझ्मोडियम कशामुळे होत असतं, म्हणजे कशामध्ये काय, प्लाझ्मोडियम एका प्रकारचं काय आहे, प्रोटोझोन आहे, जे की मलेरिया करत असतं. ओके, तर मच्छर जेव्हा आपल्याला चावतो, ठीक आहे, तर त्यावेळेस तो बॉडीमध्ये कोणत्या टाईपचे सेलमध्ये सोडून देतो, तर ते आहे स्पोरोझॉइड. ठीक आहे, तर मग हे स्टेटमेंट जशास तसं पाठ करायचं. स्टेटमेंट NCERTची लाईन आहे. ठीक आहे, ते पाठ करून टाकायचं. पुढे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम. ठीक आहे, फॅल्सीपॅरम किंवा त्याला शॉर्टमध्ये कसं लिहितात, पी फॅल्सीपॅरम असं लिहितात. ठीक आहे, कॉजेस अ मॅलेगंट मलेरिया, म्हणजेच काय, मोस्ट सिरियस फॉर्म. म्हणजे काय दिलेलं आहे की सर्वात डेंजर मलेरिया, म्हणजे एकदम मोस्ट सिरियस फॉर्म असेल मलेरियाचा, तर ते कोणता आहे, प्लाझ्मोडियम प्लॅसिपॅरम. ठीक आहे, त्याला शॉर्टमध्ये पी प्लॅसिपॅरम लिहितात. ठीक आहे, तर क्वेश्चनमध्ये विचारलं जातं मॅलेगंट मलेरिया कोणता आहे, तर हे आलं पाहिजे आन्सर. पुढे काय दिलेलं आहे, लर्न द ऑल चार्ट्स प्रेझेंट ऑन द PW नोट्स पेज नंबर 69, 70, 71. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, PW नोट्समधले बघणार आहोत. तर इथून सुरू होत आहे ते 69 पेज नंबर. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिले आपल्याला तेवढंच पाठ करायचं आहे.
ओके. बॅक्टेरियल डिसीज, आता बॅक्टेरियल डिसीजचं आपण पाहिलं होतं, त्याच्यामध्ये कोणतं येतं? टायफॉइड. तर टायफॉइडमध्ये कोणत्या प्रकारच्या बॅक्टेरियामुळे होतं? तर नाव पाठ पाहिजे. टायफॉइड कशामुळे होतं? सॅल्मोनेला टायफीमुळे होत असतं. ठीक आहे, बॅक्टेरियाचं नाव. आणि टायफॉइड झालं की नाही हे चेक करण्यासाठी डायग्नोस्टिक टेस्ट असते, ती कोणती असते? वायरल टेस्ट असते. ठीक आहे, हे पाठ करायचं. ओके, हे पाठ झाल्यावर आणि एवढंच लक्षात ठेवायचं काय की टायफॉइडमध्ये काय होत असते? ताप येत असते आणि माणूस मरू पण शकतो. ठीक आहे, बस. पुढे निमोनिया. बॅक्टेरियल डिसीजमध्ये पण काय असते? निमोनिया असते. निमोनियामध्ये कोणत्या बॅक्टेरियामुळे निमोनिया होतो? तर बॅक्टेरियाची नावं काय? स्ट्रेप्टोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि दुसरं आहे होमोपिलस इन्फ्लुएन्झा. ठीक आहे, हे दोन्ही बॅक्टेरिया पाठ करून टाकायचे. आणि हे काय येतं आहे? कुठं होत असते? हे अल्व्हिओला ऑफ लंग्समध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? निमोनिया झाल्यावर काय होतं? अल्व्हिओला लंग्सचे खराब होत होतं. ठीक आहे, पुढे आता हे काय दिलेलं आहे इथे? एवढं जस्ट दोनदा स्टेटमेंट वाचून सोडून द्यायचं. काय? टायफॉइड मेरी म्हणजेच काय? इन ब्रॅकेट मेरी मॅलन अ कुक प्रोफेशन वॉज टायफॉइड कॅरियर हू स्प्रेड द टायफॉइड थ्रू द फूड शी प्रिपेअर्ड. म्हणजे ती काय होती? एका प्रकारची कुक होती ती, की जी लोकांना जेवण वगैरे करून खाऊ घालत होती. तर तिला टायफॉइड होता आणि तिच्यामुळे काय झालं की सगळ्यांना टायफॉइड स्प्रेड झाला. तर सर्वात पहिले टायफॉइड तिच्यामध्ये सापडलं गेलं. तर तिचं नाव काय आहे? मॅरी मॅलोना. ठीक आहे, पुढे व्हायरल डिसीज. व्हायरल डिसीजमध्ये आहे कॉमन कोल्ड. कॉमन कोल्डमध्ये कोणतं व्हायरस असतं? रायनो व्हायरस असतं. ठीक आहे, याचे कॉमन कोल्डमध्ये काय होत असतं की नोज अँड रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये अफेक्ट होत असतात. तर याच्यामधलं काय होतं की नेझल कॉन्जेक्शन, डिस्चार्ज, सोअर थ्रोट, हॉरोनेस, कफ, हेडेक आणि टायर्डनेस. म्हणजे काय? नोझल कॉन्जेक्शन म्हणजे नाक बंद होणे, नाक गळणे, कोरडा घसा. हॉरोनेस म्हणजे जड वाटणं. ठीक आहे, पुन्हा काय त्याला कफिंग होते, खोकला तयार होणं, पुन्हा हेडेक, डोकं दुखणं आणि थकलेलं वाटणं. ठीक आहे, कॉमन कोल्ड. आणि हे काय दिलेलं आहे खालचा पॉईंट? कॉमन कोल्ड डज नॉट इन्फेक्ट द लंग्स अँड इट इज द सिम्टम्स युजली लास्ट फॉर 3 to 7 days. म्हणजे कॉमन कोल्डमध्ये लंग्सला काहीच होत नाही, लंग्सला इन्फेक्ट होत नाही, डॅमेज होत नाहीत लंग्स, आणि युजली 3 ते 7 दिवसामध्ये कॉमन कोल्ड क्लिअर होतं, म्हणजे निघून जातं. ठीक आहे, आता याच्यानंतर बघायचं आपल्याला पेज नंबर 70वरचं काय? हेल्मेंथिक डिसीज. हेल्मेंथिक डिसीजमध्ये 2 पाहिले होते आपण, कोणते? ॲस्केरिस डिसीज असते आणि एलिफंटायटिस. ॲस्केरिसमध्ये कोणते प्रकारचे वर्म असतात? तर राऊंड वर्म असतात. राऊंड वर्मलाच काय म्हणतो आपण? ॲस्केरिस म्हणतो. ठीक आहे, पाठ करायचं, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होत असतं? ब्लॉकेज द इंटेस्टायनल पॅसेज. जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, त्यांच्यामध्ये ब्लॉकेज तयार होतात. ठीक आहे, ते एवढंच पाठ करायचं. ठीक आहे, पुढे एलिफंटायटिस ऑब्लिक फिलारिस. एलिफंटायटिस ऑब्लिक फिलारिसमध्ये काय आहे की कोणत्या प्रकारचं वर्म पाहिले जातात? वुचेरिया बॅनक्रॉफ्टी, त्याला वुचेरिया बॅनक्रॉफ्टी किंवा डब्ल्यू मलाई. ठीक आहे, आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे? फिलारियर वर्म्स. फिलारियर वर्म्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. हे सगळे प्रकारचे वर्म्स आहेत ज्याच्यामुळे काय होत असतं? एलिफंटायटिस फिलारिस होत असतं. ठीक आहे, उचेरिया बॅनक्रॉफ्टलाच पुढे ठीक आहे, हे सगळे नाव लक्षात ठेवायचे. आणि याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं इम्पॉर्टंट? या डिसीजमध्ये काय होत असतं की क्रॉनिक इन्फ्लामेशन ऑर्गन्स, म्हणजे काय होतं? खूप एक्स्ट्रीम सूज तयार होते ऑर्गन्समध्ये. तर ते कोणते कोणते ऑर्गन्स आहेत? लिम्स अँड जेनायटल ऑर्गन्स. म्हणजे काय? पाय वगैरे असं खूप मोठा सुजतो, हत्तीसारखा होतो, म्हणून त्याला हत्तीरोग म्हणतात. तर असं पाय सुजतो. आणि काय होते? स्क्रॉटम. जेनायटल ऑर्गन्स म्हणजे काय? स्क्रॉटम. ठीक आहे, स्क्रॉटम म्हणजे ते मेलमध्ये असतो पार्ट, खालचा बॉल्स म्हणून. ठीक आहे, तर ते दोन्ही स्क्रॉटम टेस्टिस काय होतात? असे सुजतात, मोठे मोठे होतात खूप. ठीक आहे, पुढे दिलेला आहे फंगल डिसीज. फंगल डिसीजमध्ये कोणतं आहे? ते रिंगवर्म. तर रिंगवर्ममध्ये कोणते कोणते फंगस स्प्रेड असतात? रिंगवर्म म्हणजे ज्यांच्यामुळे होत असते? मायक्रोस्पोरियम, ट्रायकोफॅन्टम आणि इपिडर्मोफॅन्टम. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवायचे. आणि कुठं होत असते रिंगवर्म? स्किन, नेल्स आणि स्काल्पमध्ये होत असते. त्याच्यामुळे काय होत असते की इंटेन्स इचिंग, ड्राय स्किन होते आणि इंटेन्स इचिंग होतं. ठीक आहे, पुढे नेक्स्ट आता आहे प्रोटोझोआन डिसीज. प्रोटोझोआन डिसीजमध्ये आपल्याला काय बघायचं की कोणते कोणते डिसीज आहेत? ठीक आहे, तर पहिला आहे अमिबोसिस, त्यालाच आपण म्हणतो अमोबिक डिसेंट्री. ठीक आहे, हे कशामुळे होत असतं? हाऊस फ्लायमुळे होत असतं. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणत असतो? हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय म्हणजे घरात जी माशी असते ना उडणारी, ठीक आहे, माशा उडतात, ठीक आहे, ते वाले आहेत हाऊस फ्लाय. ओके, तर अमिबोसिस किंवा अमोबिक डिसेंट्री कशामुळे होत असते? पॅथोजन कोण आहे त्याचा? एंटाअमिबा हिस्टोलिका. एंटाअमिबा हिस्टोलिका आहे. ठीक आहे, जे की हाऊस फ्लायमुळे पसरत असतं सगळीकडे. पसरायचं कोणतं आहे? हाऊस फ्लाय. आणि
अमिबा कोणता आहे, एंटा अमिबा हिस्टोलिका. ठीक आहे. पुन्हा काय असतं की याच्यामुळे काय होतं की सरळ एवढंच लक्षात ठेवायचं, स्टूल विथ द एक्सेस म्युकस अँड ब्लड क्लॉट्स. म्हणजे काय, संडास लागते आणि त्याच्यामध्ये काय होते की ब्लड क्लॉट्स येत असतात आणि म्युकस येत असते. ठीक आहे. पुढे मलेरिया, प्रोटोझोन मलेरिया. मलेरियामध्ये काय आहे, प्लाझ्मोडियम. आता खूप वेगवेगळे प्रकारचे म्हणजे मलेरियामध्ये असतात. तर कोणते येतात, पॅथोजन्स. मलेरियामध्ये प्लाझ्मोडियम एक पॅथोजन आहे, दुसरे येते प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम प्लॅसिफॅरम, प्लाझ्मोडियम ओलवे. ठीक आहे. तर हे 4 प्रकारचे प्लाझ्मोडियम बघायला भेटतात. पुढे यांचं काम काय असतं की RBCला अफेक्ट करणं होते आणि त्याच्यामुळे काय होतं की ताप वगैरे वाढत असते. ठीक आहे. इकडले फीचर्स नाही लक्षात ठेवलं तरी, म्हणजे सिम्टम्स नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, बट हे नाव आणि कशावर अफेक्ट करते याच्यासाठी लक्षात ठेवायचं. पुढे आपण तर हे स्टेटमेंट आताच पाहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर आता नेक्स्ट काय जे आहे ते आपण त्याच्यामध्ये बघू. ओके. त्याच्या खाली पण आपल्याला त्या शॉर्ट नोट्समध्ये दिले की पेज नंबर 72 पण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आता ही जी डायग्राम आहे ही डायग्राम जस्ट बघायची आहे. ओके. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, व्हायरल प्रोटीन कोट विथ द व्हायरल RNA. ठीक आहे. म्हणजे याची नावं लक्षात ठेवायची. हे DNA आहे, हे न्यूक्लियस आहे. तर यांनी काय दाखवलं याच्यामध्ये की एक व्हायरस आल्यावर बॉडीमध्ये कसं सगळीकडं स्प्रेड होतो हे सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. एवढं डीपमध्ये हार्ड करायची आता सध्या गरज नाही आहे, हे आपण सर्वात शेवटी बघू. ठीक आहे. पुढे याच्यामधलं काय करायचं आपल्याला, आता आपल्याला माहिती आहे की व्हायरस म्हणल्यावर एड्स एका प्रकारचा व्हायरस आहे. ठीक आहे. तर मग आपण ते बघू. ठीक आहे. तर एड्स कसा पसरला जातो, तर एक सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे पसरला जातो. दुसरं काय, ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे होत असतं. ओके. आणि इन्फेक्टेड नीडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, प्लासेंटा आणि सेक्शुअल कॉन्टॅक्ट या सगळ्यामुळे एड्स पसरत असतो. ठीक आहे. एवढं पाठ करून घ्यायचं, एड्स कशामुळे पसरत असतो. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे की सिक्वेन्स ऑफ इव्हेंट ऑफ एड्स. म्हणजे काय, एड्समधले सिक्वेन्स म्हणजे ते कसं पूर्ण एड्समध्ये होत असतं बघायचं आपल्याला. हे 2दा-3दा वाचून थोडंसं सोडून द्यायचं. ठीक आहे. एकदम परफेक्ट पाठ नाही झालं तरी काही नाही. ओके. पुढे काय, एड्स काय असते, नॉन कंजनायटल असते. ठीक आहे. म्हणजे आपण याला क्युअर नाही करू शकत. ठीक आहे. याला आपण नीट नाही करू शकत. पुढे काय दिलेलं आहे, इन्फेक्टेड सेल इन ब्रॅकेट मॅक्रोफेजेस कॅन सर्वाइव्ह व्हाईल व्हायरस आर बिंग रिप्लिकेटेड अँड हेन्स कॉल्ड ॲज HIV फॅक्टरी. म्हणजे काय होत असतं की जे इन्फेक्टेड सेल आहे, ठीक आहे, जे आपल्या बॉडीमध्ये या एड्समुळे जे इन्फेक्टेड सेल आहे ते काय करतो, त्याच्यासारखे अजून खूप सारे इन्फेक्टेड सेल तयार करतो. म्हणजे एड्सवाले सेल तयार करतो आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो, HIV फॅक्टरी म्हणत असतो. पुढे काय दिले, HIV एंटर्स इन द मायक्रोफेजेस ऑफ T हेल्पर सेल्स TH सायमल्टेनियसली. म्हणजे काय, एड्समध्ये कोणत्या प्रकारचं व्हायरस प्रेझेंट असते, HIV व्हायरस प्रेझेंट असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, एड्समध्ये कोणत्या प्रकारचं व्हायरस प्रेझेंट असते, HIV व्हायरस प्रेझेंट असते. पुन्हा ते काय करते की T हेल्पर सेल्समध्ये तो जातो HIV व्हायरस. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, देअर इज अ प्रोग्रेशन डिक्रीज इन द नंबर ऑफ द T हेल्पर सेल्स. मग काय होतं की T हेल्पर सेल्समध्ये जातो आणि मग काय करतो, T हेल्पर सेल्सची संख्या कमी होते. म्हणजे कारण आता T हेल्पर सेल्स ते काय होतात, कन्वर्ट होतात व्हायरस सेलमध्ये, HIV व्हायरसमध्ये कन्वर्ट होत असतात. पुढे काय दिलेलं आहे, देअर इज अ प्रोग्रेशन डिक्रीज इन द नंबर ऑफ द T सेल. म्हणजे तेच आता डबल वाचलं, म्हणजे काय, नंबर ऑफ T सेल्स कमी होतात. पुढे काय दिले, इनिशियल सिम्टम्स. म्हणजे आता HIV व्हायरसचे पहिले इनिशियल सिम्टम्स काय येतात, ताप येणं, डायरिया म्हणजे काय, संडास लागणं आणि वेट लॉस होतो. पुढे काय, लेटर द इम्युनो डिफिशियंट पेशंट इज प्रोन टू बी इन्फेक्शियस इस्पेशली. म्हणजे काय होतं की पुढे चालून ज्यांना एड्स असतं त्यांना काय होतं की पुढे चालून त्याची इम्युनिटी डिफिशियंट होते. म्हणजे काय, त्यांची इम्युनिटी कमी होते. त्याच्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या बॅक्टेरियाजची त्यांना डिसीज व्हायला सुरू होतात. तर कोणते मायगोबॅक्टेरियम, व्हायरसेस, फंगाय, टॉक्झोप्लाझ्मा यांच्यामुळे काय होतात, त्यांना डिसीज व्हायला सुरू होतात. ठीक आहे. एवढे सगळे स्टेप्स असतात. ओके. हे 2दा-3दा वाचायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. देअर इज काय दिलेलं आहे, देअर इज ऑलवेज द टाइम लॅग बिटवीन द इन्फेक्शन अपेअरन्स ऑफ द एड्स सिम्टम्स. दिस इज वाय मेड व्हॅरी फ्रॉम फ्यू मंथ्स टू मेनी इयर्स, युजली 5 to 10 years. म्हणजे काय, एखाद्या पर्सनला एड्स होणं आणि त्याच्यानंतर त्याचे सिम्टम्स दाखवणं याच्यामध्ये खूप मोठा टाईम गॅप असतो. त्यामुळे आपण याच्या आजाराला नीट करू शकत नाही. कसं असतं, 5 ते 10 वर्षाचा गॅप असतो. म्हणजे आज जर त्याला इन्फेक्टेड झाला तो एड्समुळे, तर त्याचे सिम्टम्स कधी दिसणार आपल्याला, 5 ते 10 वर्षानंतर दिसणार. तोपर्यंत काय आपण त्याला तेवढा टाईम निघून गेल्यामुळे आपण त्याला नीट करू शकत नाही. ठीक आहे. याच्यावर असे सार्वजनिक क्वेश्चन येतात आजूबाजूचे घुमून. त्यामुळे हे जनरल थेअरी नुसतं वाचून घ्यायची 2दा-3दा. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला आन्सर करता येईल. ओके. पुढे काय दिलेलं आहे,
एवढं लक्षात घ्यायचं काय की आता आपल्या नोट्समध्ये इथं दिलेलं आहे काय, ही लाईन पाठ करायची. ठीक आहे. एड्ससाठी काय, एड्स डायग्नोस्ड बाय ELISA एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉप्रेसंट एसे. ठीक आहे. ही एक मेथड आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, एड्सला डायग्नोज करू शकतो. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये एड्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण कोणती टेस्ट करतो, ELISA टेस्ट करतो. ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म इथं आहे दिलेला आहे. ओके. आता नेक्स्ट जाऊ. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे तो म्हणजे आहे इम्युनिटी बघायचं आपल्याला पॉईंट. तर इम्युनिटीमध्ये खाली काय दिलेलं आहे, लर्न PW नोट्स पेज नंबर 74 आणि 75. ठीक आहे. तर मग आता आपल्याला पेज नंबर 74 आणि 75 बघायचं आहे PWमधलं. ठीक आहे. आता हे आहे इम्युनिटी. तर इम्युनिटीमधलं काय बघायचं आहे सर्वात पहिले, इम्युनिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ द होस्ट टू फाईट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम कन्फर्ड बाय द कन्फर्म बाय द इम्युन सिस्टीम इज कॉल्ड इम्युनिटी. म्हणजे काय, सगळ्या इम्युन सिस्टीममुळे म्हणजे काय आहे की जी इम्युन सिस्टीम आहे ती डिसीजला काय करते, फाईट करते. ठीक आहे. तर मग ती जी मेथड असते फाईट करते वगैरे, त्यांना काय म्हणत असतो आपण, इम्युनिटी म्हणत असतो. ठीक आहे. एकदा दोनदा वाचायची डेफिनेशन आणि पार्ट करून टाकायची. पुढे इम्युनिटीमध्ये 2 टाईपची इम्युनिटी असतात, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे. इनेट इम्युनिटी कधी बघायला भेटते आपल्याला, कधी एखाद्या बॉडीमध्ये येत असते तर टाईम ऑफ बर्थ, म्हणजे जेव्हा नेमकं जन्माला आला असेल त्यावेळेस इनेट इम्युनिटी असते त्याच्या अंगामध्ये. पुढे ॲक्वायर्ड इम्युनिटी कधी असते, आफ्टर बर्थ, म्हणजे जन्मल्यानंतर जी इम्युनिटी तयार होते त्याला आपण काय म्हणत असतो, ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे. पुन्हा काय, एक्सपोजर टू इन्फेक्शन, म्हणजे इनेट इम्युनिटी तयार व्हायसाठी एक्सपोजर टू इन्फेक्शन, म्हणजे काय, इन्फेक्शन व्हायची गरज नसते, नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये पहिल्यापासून इम्युनिटी असते. आता ही ॲक्वायर्ड इम्युनिटी कशी तयार होत असते, जेव्हा नवीन एक्सपोजर टू इन्फेक्शन, म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस इन्फेक्शन होईल त्यावेळेसच ही ॲक्वायर्ड इम्युनिटी काय होत असते, बनायला सुरू होत असते. त्यामुळे एक्सपोजर टू इन्फेक्शन रिक्वायर्ड असतं ॲक्वायर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी. पुढे इनेट इम्युनिटीमध्ये डिफेन्स नॉन स्पेसिफिक असतो. म्हणजे काय, इनेट इम्युनिटी अशी असते की जर कुठलं एखादं व्हायरस आलं तर ती काय करते, सगळ्या सेल्सला ॲक्टिवेट करते आणि सगळ्यांना त्यांना मारायला पाठवते. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं कसं असतं, हमला कसा असतो, डिफेन्सचा नॉन स्पेसिफिक असतो, ठराविक नसतो, सगळ्यांनाच मारायला पाठवतात. पुढे काय करतात, आता याच्यामध्ये काय दाखवलं की ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये कसं असते, स्पेसिफिक असते. म्हणजे एखादा व्हायरस आला तर त्याच प्रकारचे सेल्स त्याला मारायला पाठवले जातात. ठीक आहे. स्पेसिफिक असतं, त्यामुळे स्पेसिफिक वर्ड पाठ करायचं. डिफेन्स कसा असतो यांचा, स्पेसिफिक असतो. पुढे इनेट इम्युनिटीमध्ये मेमरी रेकॉर्ड होते का, म्हणजे मेमरी रेकॉर्ड होते का, नाही होत. म्हणजे आता मेमरी रेकॉर्ड म्हणजे काय असतं की आता बॉडीमध्ये व्हायरस आला, जर इनेट इम्युनिटीनं त्या व्हायरसला मारलं तर ते काय करतात, नुसतं मारून टाकतात, त्याला मेमरीमध्ये ठेवत नाहीत की आपण यांना कसं मारलं, आता नेक्स्ट टाईम आले तर आपण त्यांना कसं मारणार. ठीक आहे. हे असं काहीच रेकॉर्ड ठेवत नसतात इनेट इम्युनिटी. आता ॲक्वायर्ड इम्युनिटीवाले कसे सेल असतात, ते काय करतात, मेमरी रेकॉर्ड ठेवतात. म्हणजे एखादा व्हायरस आला आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी काय करणार, त्याला कसं मारायचं पहिले सगळं मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवणार आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तो व्हायरस येईल मग तेव्हा ती काय करणार, ती मेमरी काय करणार, वापरणार. म्हणजे आपण याला मागच्या असं मारलं होतं, आता आपण त्या व्हायरसला डबल एकदा तसंच मारू. ठीक आहे. तर मेमरी रिक्वायर्ड कशामध्ये होत असते, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये होत असते. ठीक आहे. हे चार्ट पाठ करायचा. ओके. पुढे दिलेलं आहे आता इनेट इम्युनिटीमध्ये कोण कोण येतं आपण एकदम फास्टमध्ये बघून घेऊ. ठीक आहे. इनेट इम्युनिटीमध्ये येतात हे 4, फिजिओलॉजिकल, सेल्युलर आणि सायटोकाईन. ठीक आहे. फिजिकलमध्ये कोण कोण येते, स्किन आणि म्युकस, एवढं लक्षात ठेवायचं, स्किन आणि म्युकस. ठीक आहे. स्किन काय करते की पूर्ण बॉडीवर जिथून पण ऑर्गॅनिझम एंट्री करत असेल तर स्किन काय करते, त्यांना रोखते, म्हणजे आतमध्ये मायक्रोब्सला येऊ देत नाही. ओके. म्युकस काय असते, म्युकसची एक कोटिंग असते, म्युकसची कोटिंग लेअर असते रेस्पिरेटरी ऑर्गनमध्ये बनलेली, पुन्हा गॅस्ट्रो इंटेस्टायनमध्ये बनलेली, युरोजेनायटल ट्रॅक्समध्ये बनलेली. ठीक आहे. म्हणजे बॉडीच्या सगळे जिथून श्वास घेत असतो, पुन्हा खाणं जे गॅस्ट्रो इंटेस्टायनल, स्टमकमध्ये स्मॉल इंटेस्टाईन वगैरे ते झालं, युरोजेनायटल म्हणजे काय प्रायव्हेट पार्ट्स वगैरे, त्या ठिकाणी काय असते, म्युकसची कोटिंग असते. म्युकस एक पदार्थ असतो, त्याची काय असते, कोटिंग असते, लेअर असते. त्याच्यामुळे काय होतं की हे जे मायक्रोब्स आहेत ते बॉडीमध्ये एंटर करू शकत नाही. ठीक आहे. आलं लक्षात. तर लक्षात ठेवायचं, फिजिकल म्हणलं की स्किन आणि म्युकस लक्षात आलं पाहिजे. पुढे फिजिओलॉजिकलमध्ये कोण कोण येते, 3 येतात, सलायवा, ॲसिड आणि टीयर्स. ठीक आहे. तर काय आहे, सलायवा इन माउथ, ॲसिड इन स्टमक, टीयर्स फॉर्म्स इन आईज. म्हणजे काय, माउथमध्ये बॅक्टेरिया व्हायरस वाढू नये त्यासाठी सलायवा असतं, स्टमकमध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस वाढू नये तर त्यासाठी कोण असतं, ॲसिड असतं, आणि आईजमध्ये बॅक्टेरिया मायक्रोब्स वगैरे वाढू नये त्यासाठी कोण असतं, टीयर्स असतं. ठीक आहे. हे एवढं इकडले सगळे पाठ करायचे.
पुढे सेल्युलर इनेट इम्युनिटीमध्ये कोण असतं, न्यूट्रोफिल्स प्रेझेंट असतात, मोनोसाईट प्रेझेंट असतात, मायक्रोफेजेस प्रेझेंट असतात, नॅचरल किलर सेल प्रेझेंट असतात. ठीक आहे, नॅचरल किलर सेल कसा आहे, एका टाईपचा लिम्फोसाईट आहे. ठीक आहे, तर हे सगळे प्रेझेंट असतात. या सगळ्यांचं काम काय आहे, फॅगोसाईट द मायक्रोब्स, म्हणजे जे पण नवीन मायक्रोब्स येईल त्याला खाऊन टाकणं किंवा त्याला डिस्ट्रॉय करणं. ठीक आहे, हे कोणाचं काम आहे, सेल्युलरचं. पुन्हा सायटोकाईन इनेट इम्युनिटी, सायटोकाईन इनेट इम्युनिटीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, इंटरफेरॉन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे याची प्रोसेस, की हे इंटरफेरॉन जे आहेत प्रोड्यूस्ड बाय व्हायरस इन्फेक्टेड सेल्स दॅट प्रोटेक्ट द नॉन इन्फेक्टेड सेल्स फ्रॉम द फर्दर इन्फेक्शन. म्हणजे काय, बॉडीमध्ये एखाद्या ठिकाणी व्हायरस एंटर झाला आणि त्यानं काय केलं, एखाद्या सेलला इन्फेक्ट केलं, म्हणजे काय, त्या सेलला त्यानं व्हायरस करून टाकलं. ठीक आहे, तर त्यावेळेस इंटरफेरॉन्स तयार होत असतात त्या सेलमधून, इन्फेक्टेड सेलमधून. आणि आता हे जे इंटरफेरॉन्स तयार झालेत ते काय करतात, जे आपल्या बॉडीचे बाकीचे सेल आहेत जे की इन्फेक्टेड झाले नाही आहेत, नॉन इन्फेक्टेड आहेत, व्हायरस नाही आहे त्यांच्यामध्ये, त्यांना काय करतो, तो एक प्रोटेक्शन देत असतो त्यांना. ठीक आहे, अजून इन्फेक्शन होऊ नये व्हायरसचं त्यांना, त्यामुळे त्यांना काय करतो, प्रोटेक्ट करतो. कोणाचं काम आहे, इंटरफेरॉन. ठीक आहे, हे पाठ करायचं इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन विचारू शकता. ओके, आता जायचं पुढे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये कोण कोण येत असतं, लिम्फॉइड ऑर्गन्स, टिश्यू, सेल आणि अँटीबॉडीज येत असतात. ठीक आहे, तर आपल्याला याच्यातलं सर्वात इम्पॉर्टंट बघायचं काय, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स. आता लिम्फॉइड ऑर्गन्स बघायचे ना, तर लिम्फॉइड ऑर्गन्स दोन प्रकारचे असतात, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्समध्ये कोण येतं, थायमस आणि बोन मॅरो. हे क्वेश्चनमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, तर हे क्वेश्चनमध्ये विचारलं जातं, तर आपण हे इथल्या इथंच बघून घेऊ. तर प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स थायमस आहे आणि बोन मॅरो आहे. ठीक आहे, पुन्हा काय झालं असतं, थायमस काय तयार करतं, टी सेल तयार करतो, बोन मॅरो कोणते सेल तयार करतं, बी सेल तयार करतात. ठीक आहे, आणि काय करत असतात, हे जे टी सेल आहेत, हे बी सेल आहेत, हे पुढे चालून कशामध्ये प्रेझेंट असतात किंवा कशामध्ये जात असतात, तर सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. ठीक आहे, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स कोणकोणते आहेत ते पण पाठ करायचं, इम्पॉर्टंट आहे. स्प्लीन आहे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, पुन्हा लिम्फ नोड्स, टॉन्सिल्स, अपेंडिक्स, माल्ट आणि पियर पॅचेस. ठीक आहे, हे सगळे काय आहेत, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत. आणि हे दोनच फक्त कोणते आहेत, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स. ओके, आता हे माल्टसाठी ना एक सेपरेट वर्ड लक्षात ठेवायचं. काय, माल्ट कन्सिस्ट ऑफ 50% ऑफ द लिम्फॉइड टिश्यू इन द ह्युमन बॉडी. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये जेवढे पण लिम्फॉइड टिश्यू आहेत त्याच्यापैकी 50% कोणामध्ये प्रेझेंट असतात, माल्टमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे स्टेटमेंट पाठ करायचं. ओके, पुढे काय दिलेलं आहे, की आता हे सगळे सेल काय जातात, यांच्यामध्ये जात असतात सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्समध्ये. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आता इम्पॉर्टंट आहे काय, की टी सेल जे आहे, टी सेल हेल्प करतो कोणाला, बी सेलला प्रोड्यूस द अँटीबॉडीज ऑब्लिक आर्मी ऑफ द प्रोटीन इन द ब्लड. म्हणजे काय, जे अँटीबॉडीज आहेत ते तयार कोण करत असतं, बी सेल करत असतं. ओके, बी सेल काय करत असतो, अँटीबॉडीज तयार करत असतो. पण याला मदत कोण करतं, बी सेलला मदत कोण करतं, टी सेल मदत करतं अँटीबॉडीज तयार करायला. ठीक आहे, हेल्प म्हटलं की टी सेल आणि अँटीबॉडीज बनवणारा कोण म्हटलं तर बी सेल. ओके, पुढे ह्याच्यामध्ये काय आहे, टी सेल लक्षात ठेवतात. टी सेल काय आहे, मेडिएटेड रिस्पॉन्स आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो, टी सेलला सेल मिडिएटेड इम्युन रिस्पॉन्स म्हणतो, सेल मिडिएटेड इम्युन रिस्पॉन्स म्हणतो, CMI कोणाला, टी सेलला. ओके, आणि बी सेलला काय म्हणतो आपण, ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स म्हणतो. ओके, ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स म्हणतो किंवा अँटीबॉडी मिडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. ठीक आहे, हे सगळं कोण तयार करतं, किंवा आपण बी सेलला आपण हे डायरेक्टली म्हणू शकतो असं, आणि टी सेलला हे म्हणतो. ओके, डन. आता याच्यानंतर जे आहे ते आपण त्याचा पहिले एक पॉईंट बघून घेऊ. ओके, आपल्या शॉर्ट नोट्समध्ये आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फिटस रिसीव सम अँटीबॉडीज फ्रॉम द मदर, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ द पॅसिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, आता आपण ॲक्टिव्ह इम्युनिटी बघितली. ठीक आहे, आता हे सगळे आपण ॲक्टिव्ह इम्युनिटी बघितली. आता आपल्याला बघायची पॅसिव्ह इम्युनिटी काय असते. तर लहान बाळ म्हणजे बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हाच आईकडून त्याला काय भेटत असते, पॅसिव्ह इम्युनिटी भेटत असते. तर कोणत्या पॅसिव्ह इम्युनिटी भेटतात, IgA, IgE, IgG आणि IgM. ठीक आहे, IG म्हणजे काय असते, इम्युनोग्लोबिन असते. ठीक आहे, तर ह्या प्रकारचे अँटीबॉडीज त्याला भेटलेले असतात. हे कोणते आहेत, सगळे पॅसिव्ह इम्युनिटी लक्षात ठेवायचं. पुढे IgA प्रेझेंट्स इन कॉलेस्ट्रम. कॉलेस्ट्रम म्हणजे काय, पहिलं दूध. म्हणजे जेव्हा बाळाला पहिल्यांदा दूध दिलं जातं त्या दुधामध्ये काय असतं, त्या दुधाला आपण काय म्हणतो, कॉलेस्ट्रम म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणती अँटीबॉडी असते, AGA प्रेझेंट असते. ठीक आहे, हे पुढचं लक्षात नाही ठेवलं तरी चालते. ठीक आहे, पण हे कॉलेस्ट्रॉल म्हणजे काय, पहिलं दूध असतं ज्याच्यामध्ये काय अँटीबॉडीज IgA प्रेझेंट असतो. पुढे IgE यूज टू किल द ॲलर्जी ऑब्लिक ॲलर्जिक रिॲक्शन्स. म्हणजे काय, की
IgE जे आहे ते कशासाठी यूज होतं, ॲलर्जी आणि ॲलर्जिक रिॲक्शनला मारण्यासाठी, ठीक आहे, जे ॲलर्जीज होतात बॉडीमध्ये. ठीक, पुढे IgG कुठून भेटतं, प्लासेंटामधून आपल्याला IgG भेटतं, म्हणजे जी पोटाची नाळ असते आईचं, ठीक आहे, बाळासोबत कनेक्ट, त्याच्यामधून कोणतं भेटत असते आपल्याला अँटीबॉडीज, IgG भेटत असते. पुन्हा IgM कुठून भेटते, IgM काय करतं, चेक द इन्फेक्टेड ऑर द वॅक्सिनेटेड. ठीक आहे, IgMचं काम काय आहे की बॉडी इन्फेक्टेड आहे का किंवा वॅक्सिनेटेड आहे का ते चेक करणं. ठीक आहे, बस एवढंच आहे, हे पाठ करून टाकायचे. पुढे काय पॉईंट दिलेला आहे, T लिम्फोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. ठीक आहे, म्हणजे आपण हे पॉईंट आपला याच्यातला राहिला होता. ठीक आहे, काय नाही, जस्ट आता जे आपण टी सेल बघितले, टी लिम्फोसाइट्स आहे. ठीक आहे, तर टी लिम्फोसाइटसाठी हे स्टेटमेंट पाठ करायचं, टी लिम्फोसाइट आर द रिस्पॉन्सिबल फॉर ग्राफ्ट रिजेक्शन. ठीक आहे, ग्राफ्ट रिजेक्शन म्हणजे काय ते आपल्याला म्हणजे एक सहज सांगून टाकतो की आपण एखाद्या बॉडीमध्ये जर किडनी आपल्याला नवीन बसवायची असेल तर त्यावेळेस काय होतं, त्याला म्हणतो आपण ग्राफ्टिंग. ठीक आहे, बाहेरची किडनी मध्ये बसवणं ग्राफ्टिंग. तर जर ती किडनी आपल्या बॉडीसोबत मॅच होत नसेल तर त्याला काय केलं जातं, रिजेक्ट केलं जातं. कोण रिजेक्ट करतं, तर टी लिम्फोसाइट रिजेक्ट करतो. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट पाठ करायचं, इम्पॉर्टंट आहे. टी लिम्फोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. पुढे टी सेल्स किल्स द पॅथोजन, म्हणजे काय, टी सेल काय करतात, व्हायरसेसला, पॅथोजनला मारून टाकत असतात. ओके, आता हे झालं. तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे की ही एक डायग्राम आहे. ओके, ही पेज नंबर NCERTच्या पेज नंबर 151वर ही डायग्राम आहे. या डायग्राममधलं लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला की ईच अँटीबॉडी हॅज 4 पेप्टाईड चेन. 4 पेप्टाईड चेन आहेत, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, हेवी चेन, म्हणजे काय, ही जी मोठीवाली चेन आहे ते 2 आहेत, त्यामुळे इथे लिहिलेलं आहे H2. आणि ही आणि दुसरी काय आहे, लाईट चेन म्हणजे काय, ही छोटीवाली चेन. ठीक आहे, हलकी चेन ती किती आहे, 2 आहेत. तर मग इथं लक्षात ठेवायचं 2 लॉंग हेवी चेन्स प्रेझेंट आहेत, ही एक आणि ही एक. ओके, आणि हे काय 2 शॉर्ट चेन प्रेझेंट आहेत, 2 शॉर्ट आणि लाईट चेन प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ही डायग्राम कशाची आहे, स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी मॉलिक्यूल, म्हणजे हे अँटीबॉडीज असे दिसतात. ठीक आहे, तर ही डायग्राम NCERTतून एकदा बघून घ्यायची. ओके, एवढं झालं. ठीक आहे, नेक्स्ट. आता नेक्स्टमध्ये काय लक्षात ठेवायचं, पुढे काय दिलेलं आहे की पॉईंट आहे, सरळ पाठ करून टाकायचा. बाय युझिंग द रिकॉम्बिनेशन DNA टेक्नॉलॉजी हेपेटायटिस B वॅक्सिन इज प्रोड्यूस फ्रॉम द ईस्ट. म्हणजे काय, एक रिकॉम्बिनेशन DNA टेक्नॉलॉजी आहे. ओके, त्या टेक्नॉलॉजीमधून काय होत असते की हेपेटायटिस B वॅक्सिन त्यांनी तयार केली आहे. तर कोणाकडून तयार करून घेतली त्यांनी, ईस्ट नावाच्या काय म्हणता येईल एका युनिसेल्युलरकडून त्यांनी हेपेटायटिस B बनवलेली आहे. ठीक आहे, मेथड कोणती वापरली होती, रिकॉम्बिनेशन DNA टेक्नॉलॉजी. ठीक आहे, पुन्हा काय दिलेलं आहे की टू रिड्यूस द सिम्पटम ऑफ ॲलर्जीचं सिम्पटम रिड्यूस करण्यासाठी काय काय वापरलं जातं, अँटीहिस्टामिन, ॲड्रिनालिन आणि स्टेरॉइड. ठीक आहे, टू रिड्यूस द सिम्पटम ऑफ द ॲलर्जी, त्यासाठी काय वापरलं जातं, अँटीहिस्टामिन, ॲड्रिनालिन आणि स्टेरॉइड यूज केले जातात. ठीक आहे, हे एवढं पाठ करायचं. ओके, आता आपण काय पाहिले होते की ॲक्यूट इम्युनिटी बघितलं होतं. पुन्हा आता काय बघायचं, तिथंच आपल्याला पॅसिव्ह इम्युनिटी पण बघायचं. दोघांचे डिफरन्स जवळजवळ आहे, चार्ट भेटून जाईल पेज नंबर 77वर. ठीक आहे, तर याच्यात काय बघायचे, टाईप्स ऑफ इम्युनिटी 2 येतात. मग ॲक्यूट इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्यूट इम्युनिटी म्हणजे काय, प्रोड्यूस विदिन द होस्ट बॉडी, म्हणजे काय, बॉडीच्या मधातच तयार होतात. आणि पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, रेडीमेड असतात, परफॉर्म्ड बाय द अँटीबॉडीज आर डायरेक्टली गिवन, म्हणजे काय, हे बाहेरून भेटलेली असते. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे की ॲक्यूट इम्युनिटी टाईम टेकन फॉर फुल्ली इफेक्टिव्ह रिस्पॉन्स, म्हणजे काय, ॲक्टिव्ह इम्युनिटीचा रिस्पॉन्स म्हणजे काय, बाहेरून आलेल्या व्हायरस सेलला मारण्यासाठी रिस्पॉन्सला काय आहे, लॉंगर आहे, म्हणजे खूप वेळ लागतो त्यांना बाहेरच्या सेलला मारायला. आणि पॅसिव्ह इम्युनिटीमुळे काय होतं, शॉर्टर होतं. ठीक आहे, पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे लक्षात ठेवायचं की इंजेक्शन वगैरे. ठीक आहे, पुढे आपण बघू, एक्झाम्पल्समध्ये बघू, त्याच्यात कळून जाईल पॅसिव्ह इम्युनिटी काय असते. ओके, तर पुढे याच्यामध्ये जास्त वेळ लागतो इफेक्टिव्ह म्हणजे रिझल्ट येण्यासाठी, व्हायरसला मारण्यासाठी. आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये शॉर्ट लागतो. ठीक आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये मेमरी सेल प्रेझेंट असतात का, हो, मेमरी सेल्स आर प्रेझेंट इन ॲक्टिव्ह इम्युनिटी, हे स्टेटमेंट पाठ करायचं. मेमरी सेल्स आर प्रेझेंट इन ॲक्टिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये मेमरी सेल्स नसतात, अब्सेंट असतात. ठीक आहे, आता याचे एक्झाम्पल आहेत. ॲक्टिव्ह इम्युनिटीचे एक्झाम्पल काय, नॅचरली पुन्हा काय, नॅचरल इन्फेक्शन आणि वॅक्सिनेशन. आपण जे वॅक्सिनेशनचे डोस घेतो ते वगैरे कसे असतात, ॲक्टिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल आहे. तर नॅचरली इन्फेक्शन झालं किंवा वॅक्सिनेशन झालं त्यावेळेस काय करते, अँटीबॉडी प्रोडक्शन इन द होस्ट, म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. ते याला काय म्हणत असतात,
ॲक्टिव्ह इम्युनिटी. ठीक आहे. डेलिब्रेट द इंजेक्शन ऑफ लिव्हिंग ऑर द डेड मायक्रोब्स ऑब्लिक प्रोटीन. म्हणजे काय, वॅक्सिनेशनमध्ये काय असतं की एक तर मेलेला मायक्रोब असतो किंवा त्याचं प्रोटीन असतं, ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं. ओके, हे पाठ नाही केलं तरी चालतं. ठीक आहे. सरळ सरळ पाठ करायचं की नॅचरल इन्फेक्शन आणि वॅक्सिनेशनमुळे काय होते की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रोडक्शन तयार होते. हे कोण करतं, सगळं ॲक्टिव्ह इम्युनिटी करते. आता पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये म्हणजे काय असतं की जी मदरपासून भेटलेले आहेत. मदरपासून कोणता हार्मोन भेटलेला आहे, अँटीबॉडी भेटलेला आहे IgG. ठीक आहे. कोणाला, फिटस म्हणजे काय, बाळाला. ओके, हे पोटात असताना भेटलेली आहे. ठीक आहे. फिटस म्हणजे काय, पोटातलं बाळ, प्लासेंटाद्वारे. आणि मदर्सचंच कोलेस्ट्रॉल म्हणजे IgA आत्ताच आपण पाहिलं. म्हणजे काय, पहिलं दूध जर बाळाला प्याजू घातलं तर कोणतं अँटीबॉडी भेटते बाळाला, IgA भेटते. ठीक आहे, बाळाला भेटत असतं. बस एवढंच याच्यामध्ये पाठ करायचं आहे. पुढे आता पुढे काय दिलेलं आहे की याच्यानंतर दिलेलं आहे पॉईंट आपल्या नोट्समध्ये काय की ड्रग्ज. लर्न द चार्ट ऑन द PW नोट्स पेज नंबर 78. आता आपल्याला बघायची सगळे ड्रग्ज बघायचे. ओके, ड्रग्जमध्ये काय आहेत काय नाहीत, तर ड्रग्जमधलं आपल्याला थोडंफार कट करून तेवढंच पाठ करायचं आहे. ठीक आहे. ड्रग्ज. ठीक आहे. ड्रग्जमध्ये काय आहे की एक सेकंड. हां, तर ड्रग्जमध्ये 3-4 ड्रग्ज आहेत. ओके, तर पहिला आहे ॲपोनॉइड्स. ठीक आहे. ड्रग्सचा आता काय होते, वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरतो. तर आपल्याला मोजकं काय पाठ करायचं आहे, अपॉइड्स नावाचा एक ड्रग्ज असतो. ठीक आहे. ते काय करतं, CNSला अफेक्ट करतं. CNS म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीची. ठीक आहे. CNSला अफेक्ट करतं. ही त्याची डायग्राम आहे. ठीक आहे. NCERTमध्ये क्लिअर दिसून जाईल. तर ही त्याची डायग्राम आहे. ऑपियम पॉपी नावाचं नाव लक्षात ठेवायचं या डायग्रामचं, पापावर सोमनिफेरम. ठीक आहे. याला म्हणतात पापावर सोमनिफेरम. ठीक आहे. याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल येतात ड्रगचे, ऑपिओइड्समध्ये मॉर्फिन येत असतं आणि हिरोईन, हे 2 प्रकारचे ड्रग्ज भेटतात. कशामध्ये, ऑपिओइड्समध्ये. असं पाठ करायचं. आणि ही जी डायग्राम आहे ही कशाचे, मॉलिक्युलचे आहे, मॉर्फिन. ठीक आहे. मॉर्फिनची ही डायग्राम आहे, पाठ करायचं. ही डायग्राम म्हणजे अशी चेहरा ओळख ठेवायची. क्वेश्चनमध्ये अशी आली डायग्राम तर काय आहे, हे मॉर्फिन ड्रग आहे. पुढे मॉर्फिन ड्रग्ज आणि हिरोईनला दुसरं नाव काय आहे, स्मॅक. ठीक आहे. हे 2 कशामध्ये येतात, अपॉइड्स ड्रगमध्ये येतात. आणि इन ब्रॅकेट काय लिहिलं आहे, डायॲसिटाइल मॉर्फिन. म्हणजे काय, डायॲसिटाइल मॉर्फिन म्हणजेच काय असतं, हिरोईन असतं. ठीक आहे. हे वर्ड लक्षात ठेवायचं, क्वेश्चनमध्ये विचारलं जातं. डायॲसिटाइल हा मॉर्फिन म्हणजे काय, हिरोईन येणार. ठीक आहे. पुढे याच्यामध्ये काय, याचं काम काय असतं किंवा हे जे ड्रग काय करतं, तर हे पेन किलर म्हणून वापरलं जातं ड्रग. ठीक आहे. पेन किलर म्हणून वापरलं जातं. पुन्हा काय आहे, युजफुल इन द पेशंट अंडर सर्जरी. म्हणजे ज्याची सर्जरी होत असेल त्यावेळेस त्या पेशंटला मॉर्फिन दिलं जातं, मॉर्फिन ड्रग दिलं जातं. पुन्हा ठीक आहे, एवढंच पाठ केलं तरी डन होऊन जाते. पुन्हा काय, डिप्रेसंट अँड द स्लो बॉडी फंक्शन. म्हणजे बॉडीचे फंक्शन काय करतं, ते स्लो करून टाकतं, डिप्रेसंट करून टाकतो. कोण, मॉर्फिन्स. ठीक आहे. हे 3 फंक्शन याचे पाठ करायचे. पुढे नेक्स्ट कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स काय करतात, ब्रेनला अफेक्ट करतात. ठीक आहे. ब्रेनला अफेक्ट करतात, लक्षात ठेवायचं. कॅनाबिनॉइडसाठी त्याचे पान असते बघ, लिव्ज ऑफ कॅनाबिनास सटायवा. ठीक आहे. लिव्ज ऑफ कॅनाबिनास सटायवा हे डायग्राम पण लक्षात ठेवायची. क्वेश्चनमध्ये विचारू शकता पान दाखवून की हे पान कशाचं आहे, तर कॅनाबिनास सटायवाचं आहे. त्याच्यामध्ये काय असतात, कॅनाबिनॉइड ड्रग्ज असतात. ठीक आहे. कॅनाबिनॉइड ड्रग्सचं ही काय म्हणतात, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर कॅनाबिनॉइड मॉलिक्यूल म्हणतो आपण याला. हे चेहरा ओळख लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुन्हा काय, कॅनाबिनॉइड्स कसे आहेत, चरस, हशीस, गांजा आणि मॅराजोइना. हे त्याचे 4 प्रकार आहेत किंवा 4 ड्रग्ज कशामध्ये येतात, हे कॅनाबिनॉइड्स. ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे त्या ड्रगचे. पुढे याचं काय काम असतं किंवा काय होतं याच्यामुळे, इफेक्ट ऑन द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम ऑफ द बॉडी. म्हणजे काय, जे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असते त्याला ते अफेक्ट करते. ठीक आहे. एवढंच पाठ करायचं. पुढे स्टिम्युलंटमध्ये काय होतं की स्टिम्युलंट नावाचे काही ड्रग्ज असतात जे की रिसेप्टर असतात CNSचे. म्हणजे स्टिम्युलंट नावाचे ड्रग असतात जे की CNSला अफेक्ट करतात. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमला अफेक्ट करतात. ते ड्रग घेतला की सेंट्रल नर्वस सिस्टीम अफेक्ट होते. पुढे काय दिले, कोको प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. कोको प्लांटला दुसरं नाव काय आहे, इरेथ्रॉक्सिलम कोका म्हणतो कोका प्लांटला. ठीक आहे. हे नाव लक्षात ठेवायचं. आणि कुठं भेटते, साऊथ अमेरिका. हे सगळा बॉक्स लक्षात ठेवायचा. ठीक आहे. या स्टिम्युलंटमध्ये कोणते येतात ड्रग, कोकेन ऑब्लिक कोका अल्कनॉइड येतात. ठीक आहे. म्हणजेच काय, कोकेन येतं सरळ. स्टिम्युलंट ड्रग कोणता आहे, कोकेन आहे. तर असं क्वेश्चनमध्ये विचारू शकतात, विच वन इज द स्टिम्युलंट ड्रग. तर आन्सर आलं पाहिजे कोकेन. ठीक आहे. पुढे कोकेनला आपण कॉमनली काय कॉल करू शकतो, बोलवू शकतो, कोक किंवा क्रॅक.
ठीक आहे. याचं काम काय आहे, हे ड्रग घेतल्यावर काय होत असतं, सेन्स ऑफ युफोरिया अँड इन्क्रीज्ड एनर्जी, म्हणजे एनर्जी वाढल्यासारखी वाटते आणि सेन्स ऑफ युफोरिया म्हणजे काय, खुशी होणे, हॅपीनेस. ठीक आहे, इथं तुम्ही हॅपीनेस लिहून घ्या. पुढे एक्सेस डोसेज ऑफ कॉजेस हॅल्युसिनेशन, म्हणजे काय, कोकेनचे जर जास्त डोस झाले तर हॅल्युसिनेशन होतं. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट नसते डोळ्यासमोर तरी ती आपल्याला दिसायला लागते. ओके, त्याला म्हणतो आपण हॅल्युसिनेशन. ठीक आहे, हॅल्युसिनेशन क्वेश्चन दरवेळेस विचारला आहे. हॅल्युसिनेशन कशामुळे होत असतं, कोणत्या ड्रगमुळे होत असतं, तर कोकेन ड्रगमुळे होत असतं. पुढे आता काय आहे, हॅलोसिनोजन्स हे सेपरेट कोकेन्स म्हणजे सेपरेट ड्रग्ज आहेत जे की ॲट्रोपा बेलाडोना धतुरा, ठीक आहे, या झाडापासून भेटले जाते. तर हे पिक्चर कशाचं आहे, धतुराचं आहे. ठीक आहे, पाठ करायचं हे. तर ह्याचं काम कधी होतं किंवा हे वापरत कधी होते, की हे मेडिसिन म्हणून वापरत होते हॅलोजन्स. ठीक आहे, हॅल्युसिनोजन्स मेडिसिन म्हणून वापरत होते. रिलिजन सेरेमनी म्हणजे रिलिजन जे कुठले पण धार्मिक फंक्शन असतील त्याच्यामध्ये वापरत होते आणि हे प्रथा होती एका प्रकारची. ठीक आहे, हॅल्युसिनोजन वापरणं. पुढे काय दिलेलं आहे की अदर ड्रग्ज म्हणजे काय, जे सिंथेटिक आहेत, जे आपण बनवलेले आहेत, मॅनमेड आहेत, ते कोणते कोणते ड्रग्ज आहेत पाठ करून घ्यायचे. क्वेश्चन विचारू शकतो, मॅनमेड ड्रग्ज कोणते कोणते आहेत, तर ते आहेत बार्बिट्रेट्स, बेन्झोडिओडायझिन्स. पुढे काय आहे, ॲम्फेटामाइन्स. ठीक आहे, हे 3 जे आहेत सिंथेटिक आहेत ड्रग. पुढे काय दिलं आहे, हेल्प द पेशंट कोप विथ द मेंटल इलनेस आणि डिप्रेशन, इन्सोमनिया. सरळ लक्षात ठेवायचे, हे 3 ड्रग काय काम करतात, डिप्रेशन, इन्सोमनिया, म्हणजे ज्याला डिप्रेशन असेल त्यांना हे ड्रग्ज दिले जातात. बस एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल चार्ट, बट 2दा-3दा वाचून करून टाकायचं. ओके, आपल्याला फक्त मेन वर्ड लक्षात ठेवायचं. पुढे आता शेवटचा पॉईंट म्हणजे काय, ऑटोइम्युनिटी म्हणजे काय, मेमरी बेस्ड ॲक्वायर्ड इम्युनिटी इन्व्हॉल्ड इन द हायर वर्टिब्रेट्स कॅन डिस्टिंग्विश द फॉरेन मॉलिक्युल्स ॲज वेल ॲज द फॉरेन ऑर्गॅनिझम पॅथोजन फ्रॉम द सेल. म्हणजे काय, याला 2दा-3दा वाचायचं. काय म्हणत आहेत हे, की अशी इम्युनिटी आहे की जी मेमरी बेस्ड आहे, की त्या इम्युनिटीला कळतं की आपले सेल्स कोणते आहेत. ठीक आहे, आपले सेल्स कोणते आहेत, बाहेरून व्हायरस आलेला सेल कोणता आहे, या 2 सेलमधला फरक त्याला कळत असतो. त्या इम्युनिटीला आपण काय म्हणतो, ऑटो इम्युनिटी. ठीक आहे, मग ते स्वतःहून काय करतं, जे पण पॅथोजन आले, व्हायरस आले, त्याला तो मारतो. ठीक आहे, आता याच्यातलं स्पेशल केस काय लक्षात ठेवायची आपल्याला, की ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर होत असतं कोणाकोणाला. तर ऑटो इम्युनिटी डिसऑर्डरचं एक्झाम्पल काय आहे, की रेमॅटॉइड आर्थरायटिस एक कशाचं एक्झाम्पल आहे, ऑटो इम्युनिटी डिसऑर्डरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं की दिस इम्युनिटी सेल्स स्टार्ट्स किल आवर ओन बॉडी सेल्स. म्हणजे काय होतं की बाहेरच्या पॅथोजनला तो व्हायरसला मारतो, पण नंतर काय होतं की ते काय करतो, आपल्याच बॉडीतल्या सेलला मारायला सुरू करतो सगळ्यांना. ठीक आहे, कंटिन्यू. तर त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, त्या कंडिशनला ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर, तेच मराठीमध्ये दिलेलं आहे. असे इम्युनिटी सेल्स जे आपल्याच बॉडीमधल्या चांगल्या सेल्सला मारतात. ठीक आहे, ओके, बाहेरच्या आलेलं पॅथोजन व्हायरसलाही मारतात ते ऑटो इम्युनिटी, आणि आपल्या पण सेलला नंतर ते मारायला सुरू करतात. ठीक आहे, तर त्या डिसीजला काय म्हणणार आपण, ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, रेमॅटॉइड आर्थरायटिस. ठीक आहे, एवढं पाठ करायचं. हे फक्त 2दा-3दा डेफिनेशन वाचून घ्यायची, बस. ओके, डन.